सध्याची ही दृश्य आपण पाहतोय कशेडी घाटातली। या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रामध्ये विविध मागण्यांवरून सध्या शेतकरी आक्रमक झालेले आहेत। याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी कशेडी घाटात हे आंदोलन केलं जात आहे। मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। आणि थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी फैयाज शेख आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। फैयाज, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक जमलेले आहेत, आक्रमक ते दिसतात। काय नेमके त्यांच्या मागण्या आहेत आणि सध्या वाहतुकीची काय परिस्थिती आहे? शिक्षक आहेत, या शिक्षकांना न काढताना त्यांना कायम रुजू करावे किंवा ज्यांना 10 वर्ष होईपर्यंत सेवेत रुजू ठेवावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा नाशिक इथून निघालेला असून आता सध्या हा कसारा घाटामध्ये ह्या मोर्चाने रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। का शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण मान्य करावे व जे परिपत्रक जे हे केलंय तयार केलं त्याच्यामध्ये ते परिपत्र रद्द करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी त्यांची मागण्या आहेत। अगदी नक्कीच धन्यवाद फैयाज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय सरकार विरोधात जनतेत प्रचंड रोष सध्या पाहायला मिळतोय। विविध मुद्द्यांवरून हे आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसतंय।